गव्हाच्या पिठापासून सगळ्यांना आवडेल असा एक नाश्ता बनवूया. तर इथे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये पाऊण कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये 2 मोठे चमचे दही घालायचं आहे. थोडंसं कमी आंबट असलेलं दही इथे मी घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर घातले. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे त्याच कपाने मी 1 कप पाणी घेतलं आहे. सगळं पाणी इथे घालूया. थोडंसं याला चमच्याने मिक्स करून घेऊया. तर इथे पहा हे खूपच घट्ट झालं आहे. तर यामध्ये मी आणखी अर्धा कप पाणी घालते आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होईल. तर इथे मी पहा फिरवून घेतलं आहे आणि अगदी स्मूथ असं हे झालं आहे. सगळ्या गुठळ्या निघाल्या त्यातल्या. हे पीठ आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळं पीठ इथे बाउलमध्ये काढून घेतलं मी. एकदा मिक्स करूया. हे खूपच घट्ट आहे, त्यामध्ये पाणी घालावं लागेल. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर आधी आपण वाटताना यामध्ये 1.5 कप पाणी घातलं होतं आणि आता आणखी मी अर्धा कप घेतलं आहे. तर त्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर यामध्ये मी आतापर्यंत 2 कप पाणी घातलं आणि हे आता अगदी परफेक्ट आहे, पाहू शकता. आता हे आपण झाकून ठेवूया 10 मिनटं आणि मस्त अशी टोमॅटो कांद्याची चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. तर 1 छोट्या आकाराचा कांदा असा मोठा चिरून घेतला आहे मी. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परततानाच यामध्ये थोडंसं आलं घालते. यानंतर लाल मिरच्या घातल्यात. कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर 2 छोट्या आकाराचे टोमॅटो मी घेतलेत. टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं घातल्यानंतर याला आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. फक्त अर्धा मिनटं याला मिक्स करून घेतलं. यानंतर मी गॅस बंद केला आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य मी काढून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. यामुळे रंग छान येईल चटणीला. यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. मस्त रंग आला आहे पहा चटणीला. ही चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी ते मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 लाल मिरची घातली. आता ही फोडणी चटणीवरती घालूया. तर ही खूपच मस्त अशी चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर 10 मिनटानंतर हे आणखी घट्ट झालं आहे आणि आता अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. मी घालत नाही आहे. आता याची आपण
इन्स्टंट डोसे बनवणार आहोत। यासाठी यामध्ये मी बेकिंग सोडा घालणार आहे, पण तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे 3 तास असंच झाकून ठेवू शकता, म्हणजे पीठ व्यवस्थित फर्मेंट होईल आणि सोडा किंवा इनो घालायची तुम्हाला गरज पडणार नाही। तर आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते, याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। बेकिंग सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता याचे आपण डोसे बनवूया। तर इथे तवा गरम करून घेतला आहे, तव्याला मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे। आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। आता पहा मस्त जाळी यायला सुरुवात होते, तर जाळी पूर्ण येईपर्यंत आपण वाट पाहूया। तर पाहू शकता मस्त जाळी आली आहे। आता हा डोसा वरून पूर्ण ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे। वरून पूर्ण जेव्हा डोसा हा ड्राय होईल, याचा अर्थ हा डोसा खालच्या बाजूने सुद्धा छान भाजला गेला असं समजायचं। तर पाहू शकता आता वरून डोसा पूर्ण ड्राय झाला आहे। तर असा ड्राय झाल्यानंतर याला आपण काढून घेऊया। हा डोसा उलटायची गरज नाही आहे, याला सेट डोसा किंवा तुम्ही अप्पम म्हणू शकता। तर मस्त जाळीदार असं हे अप्पम तयार आहे, काढून घेऊया। तर पाहू शकता अगदी मस्त झटपट असा हा डोसा तयार झाला। आणि याबरोबर आपण टोमॅटो कांद्याची जी चटणी बनवली ती खूपच मस्त लागते। तुम्हाला जर सोडा नको असेल तर तुम्ही 3 ते 4 तास याला फर्मेंट करून सुद्धा बनवू शकता। तर अगदी सॉफ्ट होतात। मागच्या बाजूने सुद्धा पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि हे डोसे दिवसभर असेच सॉफ्टसुद्धा राहतात। नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हे बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।